नमस्कार. विज्ञानयात्री रोझालिंड फ्रँकलिन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री रोझालिंड फ्रँकलिन हे इंग्लंड देशाचे रसायनशास्त्रज्ञ आणि क्ष किरण स्फटिक आलेखन तज्ज्ञ, क्रिस्टलोग्राफर, जीवशास्त्रातील केंद्रकाम्ल, DNA आणि RNA आणि विषाणूंची आण्विक संरचना हे त्यांच्या संशोधन कार्यातील विषय. DNAच्या संरचनेचा शोध लावण्यात रोझालिंड फ्रँकलिन यांचा सिंहाचा वाटा आहे. घन कोलाईड पदार्थांचे, मुख्यतः कोळसा यासारख्या पदार्थांचे भौतिक रासायनिक गुणधर्म या शीर्षकांतर्गत रोझालिंड फ्रँकलिन यांच्या संशोधन पदवी PhD शिक्षणातील प्रबंध. इंग्लिशमधील कोलॉइड या शब्दाचा मराठीत अर्थ कलिल किंवा कलिल विद्राव्य असे आहे. याशिवाय काही ठिकाणी याला श्लेष्माभ किंवा कोलाइड असेही उच्चारले जाते. कलिल हे एक प्रकारचे विषमांगी मिश्रण आहे. यात एका पदार्थाचे अतिसूक्ष्म कण दुसऱ्या पदार्थात प्रक्षेप माध्यम सर्वत्र सारखे विखुरले असतात. यातील कणांचा आकार साध्या विद्रावापेक्षा मोठा आणि निलंबनापेक्षा लहान असतो. हे कण साध्या डोळ्याने दिसत नाहीत आणि गळून वेगळी करता येत नाहीत. दूध, पाण्यात चरबी आणि प्रथिनाचे मिश्रण, धूर, हवेत किंवा वायूमध्ये स्नायूंचे कण, रक्त आणि चहा किंवा कॉफी हे कोलाइडचे मुख्य उदाहरणे आहेत. कोळसा या घन कोलाइड पदार्थामध्ये सूक्ष्म छिद्र असतात. लहान मोठ्या औद्योगिक कारखान्यात कोळसा या घन कोलाइड पदार्थामधील सूक्ष्म छिद्रांचा उपयोग बारीक चाळणीच्या भूमिकेसाठी करतात. कोळसा या घन कोलाइड पदार्थामधील सूक्ष्म छिद्रांमधून वायू, पाणी, तेल वा अन्य द्रव आत बाहेर हालचाल करू शकतात. कोळसा या घन कोलाइड पदार्थामधील सूक्ष्म छिद्रांचा व्यास कोळशातील कार्बनचे प्रमाण व कोळशाचे तापमान यानुसार बदलू शकते. रोझालिंड फ्रँकलिन संशोधन कार्यामुळे कोळशाचा दर्जा, त्याचे योग्य उपयोजन आणि त्याची योग्य किंमत ठरवणे शक्य झाले. उपलब्ध कोळसा या घन कोलाइड पदार्थाच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मानुसार विशिष्ट प्रकारच्या कोळशापासून किती उष्मा मिळेल हे अचूक सांगता येऊ लागले. रोझालिंड फ्रँकलिन यांच्या संशोधन कार्यामुळे कोळसा उद्योगाला व्यावहारिक फायदा झाला. रोझालिंड फ्रँकलिन ब्रिटिश कोल युटिलायझेशन रिसर्च असोसिएशनमध्ये BCURA या संस्थेच्या प्रमुख होत्या. रोझालिंड फ्रँकलिन यांचा जन्मदिनांक 25 जुलै 1920 रोजी इंग्लंड देशातील नॉटिंग हिल, लंडन येथे झाला. नॉरलँड प्लेस स्कूल, लिंडोरे स्कूल फॉर यंग लेडीज, सेंट पॉल गर्ल्स स्कूल, हॅमरस्मिथ नॉर्थ लंडन कॉलेजिएट स्कूल इत्यादी सेंट पॉल गर्ल्स स्कूल या विविध शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. मुलींचे न्यूनहॅम महाविद्यालय, केम्ब्रिज विद्यापीठे संलग्न येथे त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. केम्ब्रिज विद्यापीठाच्या अभिछात्र वृत्तीमार्फत ॲड्रियन वेईल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पदव्युत्तर पदवी शिक्षण आणि संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण केले. जीवशास्त्रातील केंद्रकाम्ल, DNA आणि RNA या संदर्भात रोझालिंड फ्रँकलिन यांना DNA रेणूची आर्द्र प्रकार B आणि शुष्क प्रकार A ही असल्याचे लक्षात आले. तसेच B DNA रेणूमध्ये नायट्रोजनी आधार आतील बाजूस व शर्करा फॉस्फेट रेणूंनी बनलेले एकमेकाभोवती गुंडाळलेले धागे बाहेरच्या बाजूस असतात. हे त्यांना क्ष किरणांच्या विवर्तनाने मिळालेल्या छायाचित्रात दिसत होते. केम्ब्रिज विद्यापीठातच प्रतिष्ठित कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत वॉटसन आणि क्रिक काम करीत होते. त्यांना गणिती प्रतिमानावर आधारित DNA संरचनेत तोपर्यंत वाटत होते की DNA रेणूत नायट्रोजनी आधार बाहेरच्या बाजूस व शर्करा फॉस्फेट्स आतल्या बाजूस असावेत आणि एकमेकाभोवती गुंडाळे धागे आतील बाजूस असावेत. फ्रँकलिनने दिलेल्या एका व्याख्यानाला वॉटसन आणि क्रिक उपस्थित होते. फ्रँकलिनमुळे त्यांना DNA रेणूची B आणि A असे दोन प्रकार आहे ते कळले. विल्किन्सनने क्ष किरणाच्या विवर्तनाचा वापर करून फ्रँकलिनने घेतलेल्या DNA रेणूची छायाचित्रे, फ्रँकलिनच्या विवर्तनाचा वापर करून फ्रँकलिनने घेतलेले DNA रेणूची छायाचित्रे फ्रँकलिनच्या नकळत वॉटसन क्रिकना दाखवली.
मेडिकल रिसर्च काउन्सिलला पाठवलेल्या सारांशही दाखवला, तेव्हा त्या दोघांच्या डोक्यात घोळत असलेले DNA रचनेचे कोडे सुटले. नेचर या प्रतिष्ठित जर्नलमध्ये वॉटसन आणि क्रिकनी 1.5 पानी शोध निबंधात DNA रेणूची रचना उलगडली. DNA म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल हा सजीवांच्या शरीरातील अनुवंशिक माहिती साठवणारा रेणू आहे. सन 1953 जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी DNAच्या दुहेरी सर्पिलाकार डबल हेलिक्स संरचनेचा शोध लावला. DNAची रचना नागमोडी शिडीसारखी असते, जिथे 2 लांब पट्टे स्ट्रँड एकमेकाभोवती गुंडाळलेले असतात. हा रेणू न्यूक्लियोटाइड्स नावाच्या लहान घटकांच्या साखळीने बनलेला असतो. डिऑक्सिरायबोस शुगर, फॉस्फेट गट आणि नायट्रोजनयुक्त बेस हे न्यूक्लियोटाइडचे 3 मुख्य घटक आहेत. डिऑक्सिरायबोस साखर हा DNAचा कणा तयार करतो. फॉस्फेट गट हा साखरेसोबत मिळून हा साखळीचा बाहेरील भाग बनवतो. नायट्रोजनयुक्त बेस हे 4 प्रकारचे असतात: ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वानिन. नायट्रोजन बेस सीडीच्या पायऱ्यासारखे जोडलेले असतात. A नेहमी T सोबत जोडतो आणि C नेहमी G सोबत जोडतो. हे बेस हायड्रोजन बंधाने एकत्र बांधलेले असतात. तंबाखू मोझाईक विषाणू हा एक वनस्पतीमधील घातक विषाणू आहे. हा प्रामुख्याने तंबाखू, टोमॅटो, बटाटे, मिरची यासारख्या पिकावर परिणाम करतो. या रोगामुळे पानावर मोझाईकसारखे हिरवे, पिवळे, चट्टे किंवा नक्षी सारखे डाग तयार होतात. रोगट पानावर हिरवे आणि पिवळे अस्पष्ट ठिपके किंवा पट्टे दिसतात. पाने सुरकुततात, आकुंचन पावतात आणि झाडांची वाढ खुंटते. फळधारणा कमी होते आणि फळावर तपकिरी रंगाचे डाग पडतात. हा विषाणू झाडांच्या पानावरील साध्या जखमामधून किंवा तुटलेल्या भागातून पसरतो. शेतात काम करताना दूषित अवजारे किंवा हातात स्पर्श लागल्यास हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरू शकतो. हा जगात शोधला गेलेला सर्वात पहिला विषाणू आहे. बाधित झाडे काढणे, रोगट व संक्रमित झाडे तातडीने उपटून नष्ट करावीत. शेतात काम करण्यापूर्वी अवजारे व हात स्वच्छ धुवावीत. पिकांची रोगप्रतिकारक वाण किंवा बियाणे पेरणीसाठी वापरावे. तंबाखू मोझाईक विषाणू हा एक दंडगोलाकार आणि साधी रचना असलेला वनस्पती विषाणू. याची लांबी सुमारे 3000 नॅनोमीटर आणि व्यास 18 नॅनोमीटर असतो. हा प्रामुख्याने प्रथिन आवरण आणि अनुवंशिक पदार्थ RNA या 2 मुख्य घटकांनी बनलेला असतो. कॅप्सिड हे विषाणूचे बाहेरील संरक्षक प्रथिन आवरण असते. सुमारे 2130 सारख्या प्रथिन उपघटकांचे बनलेले असते. हे उपघटक एका सर्पिलाकार स्वरूपात व्यवस्थित जोडलेले असतात. RNA या विषाणूचा अनुवंशिक पदार्थ एकच पॉझिटिव्ह सिंगल स्ट्रँडेड RNA रेणू असतो. हा RNA साखळी प्रथिनांच्या सर्पिलाकार आवरणाच्या आत सुरक्षितपणे गुंडाळलेला असतो. यात सुमारे 6400 न्यूक्लियोटाइड्स असतात. या दंडगोलाकार रचनेच्या अगदी मध्यभागी एक लहान पोकळ भाग असतो, ज्याचा व्यास सुमारे 2 नॅनोमीटर इतका असतो. रोझलिंड फ्रँकलिन लंडनच्या बर्कबेक महाविद्यालयामधील JD बर्नाल स्फटिकशास्त्र प्रयोगशाळेत काम करत होत्या, तेव्हा तंबाखूच्या मोझाईक रोगाचा कारक टोबॅको मोझाईक विषाणू TMV सूक्ष्म रचनेचा अभ्यास त्यांनी सुरू केला. त्यासाठी या क्षेत्रातील अन्य देशातील, विशेषतः अमेरिकेतील संशोधकांशी संपर्क साधून संशोधनात सुसूत्रता आणण्याचा फ्रँकलिनने प्रयत्न केला. TMV याचा केंद्रकाम्ल DNA नसून RNA असल्याची खात्री पटली. ते एक सर्पिलाकार सिंगल हेलिकल असल्याचे टोबॅको मोझाईक विषाणूचे RNA प्रथिन कवचाच्या आतील पोकळीत मोकळे नसून प्रथिन कवचाच्या भिंतीत रुतलेले असते, हे त्यांनी घेतलेल्या क्ष किरण विवर्तन प्रतिमांनी स्पष्ट केले. द रॉयल सोसायटी याने फ्रँकलिनचे विषाणू प्रतिमा रेखनातील अप्रतिम कौशल्य वाखाणले. रोझलिंड फ्रँकलिन या प्रसिद्ध इंग्लिश मराठी माहितीनुसार रसायनशास्त्र आणि एक्सरे क्रिस्टलोग्राफर होत्या. DNAची द्विसर्पिली संरचना समजून घेण्यात त्यांचे क्ष किरण विवर्तन छायाचित्रे अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांचा जन्मदिनांक 2 जुलै 1920 रोजी लंडनमध्ये झाला. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाच्या न्यूनहॅम कॉलेजमधून भौतिक व रसायनशास्त्रात शिक्षण घेतले. वयाच्या 15व्या वर्षीच त्यांनी शास्त्रज्ञ होण्याचे ठरवले होते. DNAच्या रेणुवीय संरचनेचा अभ्यास करून त्यांनी महत्त्वाची छायाचित्रे व आकडेवारी गोळा केली. RNA विषाणू
RNA, विषाणू, कोळसा, ग्राफाईटच्या संरचनावरही त्यांनी संशोधन केले. वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी दिनांक 6 एप्रिल 1958 रोजी कर्करोगाने रोझलिंड फ्रँकलिन यांचे निधन झाले. विज्ञानातील रोझलिंड फ्रँकलिन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.